इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या काउन्सिलिंगला मी आहे ना 2 वर्षापासून करत आहे. तर मला वेगवेगळे विद्यार्थी भेटत राहतात. त्यांच्या अनेक प्रश्न असतात. सर, सीईटीला पर्सेंटाइल एवढे आहेत, तर मला कोणतं कॉलेज मिळेल? काही पालक येतात, ते प्रश्न विचारतात. 2 वर्षापूर्वी मला JSPM तर्फे त्या कॉलेजमध्ये व्हिजिट करण्याची संधी मिळाली. बऱ्याच विद्यार्थ्यांना इंटरॅक्ट करण्याची संधी मिळाली. काही विद्यार्थी माझ्याकडे मार्गदर्शनासाठी येत होते. त्या सगळ्यांच्यासाठी मी जेवढं मार्गदर्शन करता येईल तेवढं करत होतो. त्याच्यासाठी जे आमचे स्थानिक काउन्सिलर आहेत, जे विद्यार्थ्यांना मदत करायचे त्यांनाही मी व्हिजिट केली. त्यांच्याबरोबरही चर्चा केली. त्याच्यानंतर माझ्या लक्षात काही गोष्टी आल्या, की विद्यार्थ्यांना खूप साऱ्या गोष्टी माहीत नसतात. त्यांचा ऑप्शन फॉर्म भरताना किंवा कोणतं कॉलेज निवडावं याच्यावर खूप सारे प्रश्न असतात. मग असे अनेक प्रश्नाची उत्तरं त्यांना मिळवायचं कुठे हे कळत नाही. जर काउन्सिलिंग घ्यावी तर त्याच्यासाठी वेगळा खर्च असतो आणि ती प्रोसेस म्हणजे काही लोकांनाच तिथे काउन्सिलिंगला मिळतं. मग अशा विद्यार्थ्यांना खूप सारे विद्यार्थी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून मी ज्यावेळेस काउन्सिलिंगला सुरुवात केली, तर खूप विद्यार्थी येत होते. त्यांच्या प्रश्नांना मी उत्तरं देत होतो. तर जर तुम्ही असं पाहू शकता, की असे विद्यार्थी माझ्याकडे आले होते. कोणाचे ब्रांचला प्रेफरन्स होतं. काही पालक होते. पालकांना तर खूप साऱ्या गोष्टी होत्या. आपल्या विद्यार्थ्यांना, मुलांना कॉम्प्युटर ब्रांचच मिळावी, एनटीसी ब्रांचच मिळावी, असे विचार करून ते पालक येत होते. विद्यार्थ्यांना पर्सेंटाइल कधी चांगले होते, कधी कमी होते. पण अशा प्रत्येक विद्यार्थ्यांना इच्छा होत्या सगळ्यांना पुण्यासारख्या मोठ्या शहरात किंवा कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये सीट मिळावी म्हणून ते येत होते. तर त्यांना मार्गदर्शन करताना मला सुरुवातीला खूप साऱ्या गोष्टी स्वतःलाही कळत गेल्या, की पालकांच्या काय प्रॉब्लेम्स असतात, विद्यार्थ्यांच्या मनात काय शंका असतात आणि त्यांची उत्तरं देता-देता मलाच असं समजून आलं, की आपण ह्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायला हवं. म्हणून मी स्वतःचा हा जो काही तो YouTube चॅनल चालू केला. वेळोवेळी वेगवेगळे रूल येत होते. ऍडमिशन प्रोसेस बदलत होती. पण विद्यार्थ्यांना ऍडमिशन संदर्भात माहिती देणं, चांगल्यातलं चांगलं कॉलेज सजेस्ट करणं, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणं हे माझं काम होतं. ते मी करत राहिलो. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना खूप सारे प्रश्न होते. पण त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देणं हे माझं कर्तव्य होतं आणि ते देण्याचा मी प्रयत्न करत होतो. इंजिनिअरिंग सगळ्यासाठी त्यांना कोणताही प्रॉब्लेम यावा नाही. ही माझी एकच इच्छा होती. त्याच्यासाठी मी प्रत्येक वेळेस प्रयत्न करत गेलो. या जर्नीमध्ये मला एक गोष्ट लक्षात आली. सगळ्यात महत्त्वाचा होता तो विश्वास. प्रत्येक विद्यार्थी विश्वासाने माझ्याकडे येत होता. त्याला माझ्याकडून योग्य मार्गदर्शनाची आणि ॲडमिशन कन्फर्म होण्याची सर्वांना अपेक्षा होती, की मी त्यांना कुठेतरी चांगलं कॉलेज मिळवून देईन. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे, की सर्व विद्यार्थी जे माझ्याकडे आले, त्यांना योग्य ते कॉलेज मिळालं. आज ते कोणत्यातरी चांगल्या ह्याच्यामध्ये शिकत आहे. ऑप्शन फॉर्म भरताना तर खूप मला म्हणजे 3 दिवस रात्रीपर्यंत ऑप्शन फॉर्म भरावे लागले. एक 2 सहकारी होते. त्यांनी मला त्याच्यामध्ये खूप मदत केली. पण ऑप्शन फॉर्म भरताना, काउन्सिलिंग करताना वेळेचा पत्ता लागत नव्हता. पण ते सगळ्या गोष्टी करायला खूप मजा वाटत होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आनंद वाटत होता, की कोणतातरी मुलगा उद्या जाऊन इंजिनिअर झाल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवेल. हीच एक अपेक्षा होती. त्याच्यामध्ये कोणतंही शुल्क घेतलं नव्हतं. एक चांगल्या भावनेमुळे मी काउन्सिलिंग करत होतो. 2025 मध्ये मी YouTube चॅनल चालू केला. त्याच्यावर ॲक्टिव्ह झालो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्यांची मदत केली. 0 सबस्क्रायबरपासून चालू केलेला प्रवास आज 1225 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचलेला आहे. मागच्या वर्षी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं, त्यांना हवे तसं कॉलेज मिळवून देण्यास मी फोनवर असेल किंवा YouTubeच्या मार्फत असेल, प्रत्येक ठिकाणी मदत केली. तेच विद्यार्थी आज काहीतरी लक्षात ठेवतील एवढीच अपेक्षा मला होती आणि त्याचंच फळ आहे, की माझ्या YouTubeला आज जो काही प्रतिसाद मिळतोय, ते त्याच विद्यार्थ्यांचं काहीतरी सदिच्छा असतील, शुभेच्छा असतील त्याच्यामुळेच आहे. आता 2026 मध्येही माझा YouTube चॅनल मी चालवत आहे आणि ह्याच विद्यार्थ्यांसाठी आणि अशा पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, की ज्यांना अशा अडचणी आल्या, तर त्यांची उत्तरं देता यावीत. त्यांना काउन्सिलिंगवरती खर्च कमीत कमी लागावा आणि एक मोफत काउन्सिलिंग देण्याचा मी प्रयत्न करतो. त्याच्यामुळे
ज्या विद्यार्थ्यांना अशी गरज असेल त्यांनी माझा YouTube चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि शेअर करत जावा अशा विद्यार्थ्यांना ज्यांना गरज आहे आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करत जावा, की ज्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. त्यांना आपण मार्गदर्शन नक्की देत जाऊ. उद्देश हाच आहे, की प्रत्येक विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस सोपी वाटली पाहिजे आणि त्यांना ॲडमिशन घेता यायला पाहिजे. धन्यवाद. वन टू वन इंटरॅक्शन असू द्या, नाहीतर YouTubeवरचं काउन्सिलिंग असू द्या. दोन्ही साठी मी तुमच्यासाठी प्रेझेंट असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे, YouTube चॅनलवर तुम्ही पाहतच आहेत. ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांनी नक्की मला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.